नमस्कार, वेलकम, स्वागत आहे सर्वांचं अनघा क्रिएशन्सच्या यूट्यूब चॅनल अँड पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचा जो आपला विषय आहे तो आहे ऑनलाईन लर्निंग खरंच उपयोगी आहे की फक्त पैसे घेण्याचा प्रकार. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये, पण त्याआधी माझा हे पॉडकास्ट पूर्ण ऐका. ओके. तर आजकाल काय झालं आहे, ऑनलाईन क्लासेस खूप वाढलेत, पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, ऑनलाईन जे लर्निंग असतं किंवा ऑनलाईन आपण जे शिकतो ते खरंच उपयोगी आहे का, की ऑनलाईन क्लासेस म्हणजे फक्त व्हिडिओ बघायचा आणि पैसे घ्यायचे, काम झालं, असं असतं का, की फक्त पैसे द्यायचे आणि किंवा किती लोकांना असं वाटतं की हे फक्त पैसे आपले वेस्ट होत आहेत, असंही वाटू शकतं कुणाकुणाला. ओके. पण आणि अजून एक मोठी अपेक्षा अशी असते की मी क्लास केला म्हणजे आता माझा बिझनेस सुरू झाला पाहिजे किंवा सुरू झाला किंवा आता मला काहीच करावं लागणार नाही, मला कुठलेच एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत. पण खरंच असं असतं का हो? तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण याच विषयावर अगदी मनापासून बोलणार आहोत. ऑनलाईन लर्निंग म्हणजे काय? ओके. पहिले तर आपण हे समजून घेऊ की ऑनलाईन लर्निंग म्हणजे काय. पहिले आपण पूर्वीच्या काळी ऑनलाईन हा प्रकारच नव्हता. जे पण काही होतं ते ऑफलाईन ट्रेनिंग असायचं किंवा आपण जसं शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन शिकायचो तशा पद्धतीने ते ट्रेनिंग असायचं. ओके. पण आता हे ऑनलाईन ट्रेनिंग किंवा ऑनलाईन लर्निंग म्हणजे काय? ऑनलाईन पद्धतीने शिक्षण. ओके. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ऑनलाईन लर्निंग म्हणजे काय. माझ्या मते ऑनलाईन लर्निंग म्हणजे फक्त मोबाईलवर व्हिडिओ पाहणे नाही, तर लर्निंग म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणं, ती प्रत्यक्ष करून पाहणं, चुका समजून घेणं आणि त्या सुधारत जाणं. ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, शिकण्याची प्रोसेस ही असतेच. फरक एवढाच आहे की ऑनलाईनमध्ये तुम्हाला तुमच्या घरातून तुमच्या वेळेनुसार शिकता येतं. ओके. आता ऑनलाईन क्लासचा उपयोग काय बरं? तर आज एखाद्या छोट्या गावात राहणाऱ्या व्यक्तीला एखादी स्किल शिकायची असेल पण जवळ चांगला ट्रेनर नसेल तर पूर्वी तिला दुसऱ्या शहरात जावं लागायचं, पण आता ऑनलाईन लर्निंगमुळे ती व्यक्ती घरबसल्या शिकू शकते, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकते, प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप पुन्हा समजून घेऊ शकते, नोट्स घेऊ शकते आणि स्वतः प्रॅक्टिस सुद्धा करू शकते. त्यामुळे ऑनलाईन लर्निंग ही एक खूप चांगली संधी आहे. पण ऑनलाईन लर्निंगचा फायदा होण्यासाठी स्टुडंटने सुद्धा एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन लर्निंगसाठी स्टुडंटने सुद्धा एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. जसं आपण शाळेत जातो तिथे आपल्याला आपले टीचर शिकवतात. ओके. पण आपण जर अभ्यासच केला नाही तर परीक्षेला आपण बसू शकतो का? आणि परीक्षेला बसलोच तर आपण त्याच्यामध्ये पास होऊ शकतो का? तसंच इथे पण आहे. ओके. स्टुडंटने सुद्धा एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा गैरसमज काय माहितीये? इथे मला खूप एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अनेकदा लोकांचे ना ऑनलाईन क्लासकडून खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यांना वाटतं मी आज क्लास घेतला आता उद्यापासून माझा बिझनेस सुरू, किंवा मी आज क्लास घेतला आता मला कशाचीच गरज नाही, आता मी हे प्रॉडक्ट अगदी सुंदररित्या बनवू शकते, किंवा मला आता फक्त क्लास घेतला म्हणजे माझं काम झालं, आता मला कुठलेच एफर्ट्स करायची गरज नाही. क्लास हा बिझनेस सुरू करण्याचा शेवट नाही, तो सुरुवातीचा एक टप्पा आहे, लक्षात ठेवा. ट्रेनर तुम्हाला शिकवू शकतो,
ट्रेनरचं काम काय आहे? तुम्हाला शिकवणे, तुम्हाला स्किलपर्यंत घेऊन जाणे, स्किल शिकवणे, योग्य मेथड दाखवून शिकवतो, प्रॅक्टिकल करून दाखवतो, तुमच्या डाऊट्सचे आन्सर देतो, तुम्हाला समजलं नाही तर तो पुन्हा पुन्हा समजून सांगतो. पण क्लास संपल्यानंतर ॲक्शन तुम्हालाच घ्यायची असते. नंतर काय करायचं? क्लास नंतर काय करायचं समजून घ्या. समजा तुम्ही कुठलाही एक क्लास केला, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅन्डल मेकिंगचा क्लास केला, ओके, तर तुम्ही काय केलं? व्हिडिओ पाहिलात, लाईव्ह अटेंड केलं, ट्रेनरने कॅन्डल कशी बनवायची ते व्यवस्थित दाखवलं, ओके. ट्रेनरने तुम्हाला सगळं व्यवस्थित छोट्या छोट्या टिप्स समजावून सांगितल्या, प्रात्यक्षिक करून दाखवलं, अगदी मुद्दामून चुका सुद्धा करून दाखवल्या, जेणेकरून त्या चुका सुद्धा तुमच्याकडून चूक झाली तर ती चूक तुम्हाला सुधारता यावी. पण तुम्ही घरी जाऊन ती कॅन्डल बनवलीच नाहीत तर, तुम्ही क्लास घेऊन व्हिडिओ बघितलाच नाही तर मग स्किल कशी येणार? कसे होणार तुमचं प्रोडक्ट सुंदर, परफेक्ट? आणि कसा होणार तुमचा बिझनेस स्टार्ट? तुम्ही परफ्यूम मेकिंग शिकलात, पण फ्रॅग्रन्स ब्लेंडिंग करूनच पाहिलं नाही किंवा काहीच करून पाहिलं नाही, सुरुवातच केली नाही, मग कॉन्फिडन्स कसा येणार? म्हणून क्लास पाहिल्यानंतर लगेचच पुढची स्टेप घ्या. सगळ्यात पहिली स्टेप, व्हिडिओ 2 ते 3 वेळा पुन्हा बघा. व्हिडिओ बघताना ट्रेनरने दिलेली PDF नोट्स समोर ठेवा. सोबतच एक वही पेन घेऊन ट्रेनर जे सांगत आहे, समजावून सांगत आहे, त्यातील काही महत्त्वाचे पॉइंट्स लिहून काढा. त्यानंतर थोडंसं तरी स्वतः नक्की करून पहा. पहिल्यांदा चूक झाली तरी चालेल, चुका होतातच, जो चुकतो तोच शिकतो, लक्षात ठेवा. दुसऱ्यांदा पुन्हा करा, कुठे चूक झाली ते ऑब्झर्वेशन करा आणि ती चूक सुधारा. प्रॅक्टिस का महत्त्वाची आहे? आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा केली की ती परफेक्ट होईलच असे नाही. क्लास केला म्हणजे आपली गोष्ट परफेक्ट होईलच असे नाही, कारण क्लास जी व्यक्ती शिकवत असते त्या ट्रेनरला एक्सपिरियन्स असतो, ओके. त्यामुळं क्लासमध्ये ती ट्रेनर जी तुम्हाला करून दाखवत असते ती तुम्हाला व्यवस्थित करून दाखवत असते. पण आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा केली की ती परफेक्ट होईलच असं नाही. आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो, आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे? थोडेसे क्रमांक 1 तर पहिल्यांदा खूप सारे पेशन्स ठेवायचे असतात. कॅन्डल मेकिंगमध्ये तर खूप पेशन्स लागतात डिमोल्डिंगसाठी, ओके. असं घाई गडबड करून चालत नाही, ओके. सुरुवातीला कॅन्डलची फिनिशिंग थोडी कमी होईल, थोडी कधी कधी चांगली होईल, जास्त होईल. फ्रॅग्रन्स बॅलन्स सुद्धा चुकू शकतो, पण घाबरू नका. काय चुकलं, काय नाही समजलं, एखादा पॉइंट तुम्ही तुमच्या ट्रेनरला नक्की विचारू शकता. प्रोडक्ट तसा दिसणार नाही कदाचित जसं तुमच्या ट्रेनरने करून दाखवलेला आहे, पण त्यासाठी निराश होण्याची गरज नाही किंवा ट्रेनरलाही दोष देण्याची गरज नाही. प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिसमुळेच आपण परफेक्ट होतो, ओके. प्रॅक्टिस मेक परफेक्ट, लक्षात ठेवा. कारण प्रॅक्टिसमुळेच तुमची हातोटी वाढते, फिनिशिंग इम्प्रूव्ह होते, फिनिशिंग प्रॅक्टिसनेच इम्प्रूव्ह होत जाते, चुका आपोआप कमी होत जातात, कॉन्फिडन्स वाढत जातो आणि क्रिएटिव्ह आयडिया सुचत जातात. आणि एक वेळ अशी येते की हो आता मला व्यवस्थित जमते. हा कॉन्फिडन्स फक्त
फक्त व्हिडिओ पाहून येत नाही. व्हिडिओ फक्त एक सुरुवात असते. तो करून पाहिल्यावर येतो, प्रॅक्टिस केल्यावर जास्त चांगला होतो आणि खूप जास्त प्रॅक्टिस केल्यावर परफेक्ट होतो. ट्रेनरची जबाबदारी काय असते? आता दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे बरं. ट्रेनरची जबाबदारी काय असते? ट्रेनरची जबाबदारी स्टुडंटने एफर्ट्स घ्यायचा आहे. ट्रेनर्सची जबाबदारी काय? ते तर तुम्हाला आता मी सांगितलं. आता दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे. स्टुडंटने एफर्ट घ्यायचा आहे हे खरं आहे, पण ट्रेनर्सची सुद्धा जबाबदारी आहे. ट्रेनरने व्यवस्थित शिकवायला हवं, फक्त बोलून नाही, प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवायला हवं. तुम्ही ज्या ट्रेनरकडे जाता तो तुमच्याशी व्यवस्थित बोलतो का? तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो का? तुम्हाला आफ्टर क्लास तुमचे डाऊट सॉल्व करतो का? तुम्हाला मदत करतो का? हे पहा. त्यांनी दिलेल्या ज्या पण तुम्हाला फॅसिलिटीज आहेत त्यावर तो खरा उतरतो का हेही नक्की बघा. प्रत्येक स्टेप स्पष्ट करायला हवी. ट्रेनरने काय करायला पाहिजे? प्रत्येक स्टेप स्पष्ट सांगायला हवी. कोणती चूक होऊ शकते हे सांगायला हवं किंवा कशी होऊ शकते हे सांगायला हवं. ती चूक झाली तर कशी ओळखायची किंवा कशी सुधारायची हे सांगायला हवं. त्याच्यानंतर स्टुडंटला समजलं नाही तर एकदा सांगितलं, आता तुमचं तुम्ही बघा, असं असतं बरं काही ठिकाणी. तुमचा ट्रेनर असं करतो का ते नक्की बघा. पण असं नसावं. एकदा सांगितलं आता तुमचं तुम्ही बघा असं नक्कीच नसावं. पुन्हा समजावून सांगणं, डाऊट्स क्लिअर करणं, योग्य दिशा देणं ही सुद्धा ट्रेनरची जबाबदारी आहे. मग ऑनलाईन क्लास फसवणूक आहे का? आता मूळ प्रश्नाकडे येऊया. ऑनलाईन लर्निंग म्हणजे फसवणूक आहे का हो, की फक्त पैसे कमवण्याचा त्या ट्रेनरचा धंदा आहे तो? काय वाटतं तुम्हाला? पण ऑनलाईन क्षेत्रात चुकीची माहिती देणारे किंवा अवास्तव प्रॉमिसेस करणारे लोक सुद्धा असू शकतात, किंवा खोटे प्रॉमिस करून, खोट्या तुम्हाला आश्वासनं देऊन ते तुम्हाला ट्रेनिंगसाठी प्रवृत्त सुद्धा करू शकतात. म्हणून स्टुडंटने जागृत असायला हवं. उदाहरणार्थ, क्लास करा आणि 7 दिवसात लाखो रुपये कमवा. बिझनेसची 100% गॅरंटी. फक्त माझा कोर्स घ्या आणि इन्कम सुरू करा. फक्त माझा कोर्स घ्या आणि इन्कम सुरू करा. अशा प्रॉमिसेसकडे थोडं सावधपणे पाहायला हवं. हो, माझा कोर्स म्हणजे कोर्स घ्या. पहिली स्टेप काय आहे? कोर्स घ्या, लर्निंग करा. त्याच्यानंतर त्याच्यावर ॲक्शन घ्या, प्रॅक्टिस करा, परफेक्ट व्हा आणि हळूहळू बिझनेसला सुरुवात करा. हे जो ट्रेनर तुम्हाला सांगतो की नाही त्याच्याकडे तुम्ही नक्की जावा. जो तुम्हाला असं सांगतो की आज क्लास घेतला उद्या बिझनेस सुरू झाला, बिझनेस करू शकता. आलं का लक्षात? एखाद्या ट्रेनरची जाहिरात अशी पण असू शकते की तुम्ही बिझनेस करू शकता किंवा तुमचा बिझनेस सुरू होईलच अशी 100% गॅरंटी असते का? नाही. ट्रेनरचं काम काय आहे? शिकवणे. ओके. अशा ट्रेनरला, जो ट्रेनर तुम्हाला हे सांगतो की तुम्ही पहिल्यांदा स्किल शिका, प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू बिझनेसकडे वळा, जो तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करतो, तुमचे फोन उचलतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो वेळोवेळी, असा ट्रेनर तुम्ही निवडा. ओके. कारण कोणताही जेन्युइन ट्रेनर असतो ना, तो तुम्हाला स्किल शिकवू शकतो, स्किल शिकवू शकतो, पण तुमच्या इन्कमची गॅरंटी देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. कुठलाही ट्रेनरचं काम आहे की त्याला स्किल शिकवणे, हे त्या ट्रेनरचं काम आहे. फॉर एक्झाम्पल, शाळेमध्ये आपण शिकायला जातो,
खूप सारे मुलं असतात शाळेमध्ये, पण कुठलाही शिक्षक कुठल्याही मुलाबद्दल गॅरंटी देतो का हो? गॅरंटी देतो? विचारा एकदा स्वतःला प्रश्न. तसंच ऑनलाईन लर्निंगमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा इन्कम, माझा क्लास केल्यानंतर तुमचा इन्कम किती होईल ही गॅरंटी कोणताच, म्हणजे जो जेन्युइन ट्रेनर आहे की नाही तो किंवा ती, असं कुणीच सांगणार नाही. ओके. हां, पण हे नक्की म्हणू शकतो की माझा कोर्स केल्यावर तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. ओके. या दोन विधानांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. हा डिफरन्स समजून घ्या. ओके. मग क्लास घेण्याआधी स्टुडंटने किंवा ज्यांना क्लास घ्यायचा आहे त्यांनी काय पाहायचं बरं? तर सर्वात आधी तुम्ही काय शिकवणार आहात हे विचारा. ट्रेनर्सकडून सुद्धा तुम्हाला कॉल्स येतात, ते कॉल्स रिसीव्ह करा. तो काय म्हणतोय हे पूर्णपणे ऐकून घ्या. तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याला विचारा. दुसरा प्रश्न हा विचारू शकता तुम्ही, प्रॅक्टिकल दाखवणार आहात का तुम्ही? त्याच्यानंतर ट्रेनरला या फील्डमध्ये, शिकवण्याच्या फील्डमध्ये ओके किती एक्सपिरियन्स आहे, तो कशा पद्धतीने किंवा किती एक्सपिरियन्स आहे हे तुम्ही नक्की बघा. तो तुमच्या डाऊट्सला क्लिअर करतोय का, सपोर्ट करतोय का तुम्हाला, तुमचा आत्मविश्वास वाढवतोय का, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का हे नक्की बघा. प्रिव्हियस स्टुडंटचे ॲक्च्युअल वर्क पाहायला मिळतंय का हे बघा, फीडबॅक मिळतात का हे बघा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे ते आधीच स्पष्ट आहे का, म्हणजे तुमच्या मनातली अपेक्षा आणि ट्रेनर तुम्हाला जे पण काय देणार आहे ती अपेक्षा मिळती जुळती का हे बघा. कारण मेन प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आपण लाईव्ह क्लाससाठी जॉईन होतो तर लाईव्ह क्लाससाठी खूप सारे स्टुडंट असतात, कधी 50 असतात, 100 असतात किंवा त्याच्यापेक्षा पण कमी जास्त असे स्टुडंट असतात. मग ट्रेनरला काय, प्रत्येक व्यक्तीच्या वेळेनुसार हा ट्रेनिंग नाही देऊ शकत. त्यामुळे तो ट्रेनर, जर तुम्ही ट्रेनिंग अटेंड नाही करू शकलात तर तुम्हाला रेकॉर्डिंग ॲज इट इज देणार आहे का की एडिट करून देणार आहे हे पण बघा. ओके. त्याच्यानंतर हे प्रश्न विचारायला तुम्ही अजिबात संकोच करू नका. ओके. म्हणजे काय, लर्निंग स्किल इज इक्वल टू बिझनेस. ओके. इथे तुमचं सगळ्यात जे स्ट्रॉंग गोष्ट असते, बोलण्यावरून सुद्धा कळतं की आपल्याला ट्रेनर काय शिकवणार आहे, कसं शिकवणार आहे हे आपल्याला समजतं. ओके. आता मी तुम्हाला फॉर एक एक्झाम्पल म्हणून एक देते. तुम्ही एक क्लास केला आहे, लर्निंगसाठी तुम्ही एक क्लास केलेला आहे कॅन्डल्सचा. ओके. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून पाहिलं का, तुम्ही चुका सुधारल्यात का, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवताय का की क्लास केला, लाईव्ह संपलं, आता काय मला काही बघायची गरज नाही आहे, मला आता सगळं समजलेलं आहे, किंवा आता मी बघतच नाही आहे, किंवा मी क्लास घेतला आहे पण मी अजूनपर्यंत उघडूनच बघितलेलं नाही आहे. ओके. बरेच लोक काय करतात, क्लासेस घेतात पण ते उघडूनच बघत नाहीत. वारंवार बघा, प्रॅक्टिस करा, कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा, प्रोडक्ट व्यवस्थित बनायला लागलंय का आपलं ते बघा. हे असं एका दिवसात होत नाही. मग त्याची कॉस्टिंग केली, योग्य प्राइसिंग ठरवा, पॅकिंग केली पाहिजे, मार्केटिंग केली पाहिजे, मार्केटिंगसुद्धा तुम्हालाच केली पाहिजे आणि कस्टमरसुद्धा मिळवले पाहिजे. मग तुमचा बिझनेस हळूहळू सुरुवात होते. ओके. क्लास इज इक्वल टू बिझनेस नाही, हे एक लाईन लक्षात ठेवा. लर्निंग प्लस प्रॅक्टिस प्लस ॲक्शन प्लस कन्सिस्टन्सी इज इक्वल टू स्किल. आणि त्या स्किलवर तुम्ही जेवढी मेहनत घ्याल, जेवढं काम कराल, जेवढी तुमची क्रिएटिव्हिटी दाखवाल, त्याच्यातून निर्माण होईल तुमचा बिझनेस. ओके.
तुमच्या एफर्ट्सवरती डिपेंड आहे ते. इथे मी आहे ना एवढ्या वर्षापासून इथे शिकवते. ओके, ऑनलाईन असू ऑफलाईन असू, मी खूप वर्षापासून 10+ इयरपासून मी शिकवते. ओके, त्यामुळे मी एक गोष्ट आहे ना खूप जवळून ऑब्झर्वेशन केली आहे. काही स्टुडंट खूप चांगलं काम करतात, खूप मनापासून मेहनत घेतात, स्वतः रिसर्च करतात, खूप साऱ्या गोष्टी करतात, मेहनत घेतात, शिकतात मनापासून. ते क्लास पाहतात, नोट्स घेतात, पुन्हा पुन्हा करून पाहतात, चुकलं तरी करतात, डाऊट्स विचारतात आणि प्रॅक्टिस करतात. आणि काही जण क्लास घेतात पण नंतर प्रॅक्टिस करत नाहीत. काही दिवसांनी म्हणतात मला जमत नाही, मला जमेल का, असे असंख्य प्रश्न त्यांना असतात. पण खरं तर अनेकदा क्लास चांगला होतो की नाही हा नसतोच. क्लास नंतर आपण किती ॲक्शन घेतो, क्लास नंतर आपण किती ॲक्शन घेतली पाहिजे, आपण किती सिरियस आहोत आपल्या पॅशनबद्दल हे बघा. म्हणून मी नेहमी सांगते, तुम्ही शिकलेली गोष्ट करून पहा, चूक झाली तर मला विचारा, पुन्हा करून पहा आणि सातत्य ठेवा. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे शेवटी, ऑनलाईन लर्निंगला कमी लेखू नका, पण त्याला शॉर्टकट समजू नका. ऑनलाईन क्लास तुम्हाला ज्ञान देऊ शकतो, ट्रेनर तुम्हाला दिशा देऊ शकते, प्रॅक्टिकल दाखवू शकते, तुमच्या चुका सुधारायला तुम्हाला गाईड करू शकते, मदत करू शकते. पण तुमच्या प्रॅक्टिस कुणी दुसरं करू शकत नाही, ते तुमचं तुम्हालाच करावं लागतं. तुमच्या ॲक्शनसाठी कोणी दुसरं येऊन काहीच करू शकत नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमच्यासाठी सातत्य कोणी ठेवू शकत नाही, ते तुम्हालाच ठेवावं लागेल. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही कोणताही ऑनलाईन क्लास घ्याल ना, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, हा क्लास मला काय देणार आहे. यासोबतच दुसरा प्रश्न नक्की विचारा की मी त्यावर काय करणार आहे. आणि शेवटी लर्निंग तेव्हाच उपयोगी ठरतं जेव्हा त्यावर ॲक्शन घेतली जाते. विदाउट ॲक्शन काहीच नसतं, लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. पॉडकास्ट पूर्ण बघा, आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.